नमस्ते. प्राध्यापक बी.जी. मांगले, जागर टाइम्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रो, आज विधानसभेचा दुसरा दिवस. या दुसऱ्या दिवशी मराठा आंदोलक आणि मराठा समाजाचे नेतृत्व मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करा, त्यातून बऱ्याचशा गोष्टी बाहेर पडतील असं विधानसभेमध्ये ऐकलं आणि सभापतींनी मान्य केलं की जरांगे पाटलांची एसआयटी चौकशी व्हावी. याच्यावर मनोज जरांगे पाटलांनी प्रति आव्हान दिलं, माझी एसआयटी चौकशी कधीही करा, मी सदैव तयार आहे, पण याच्याच बरोबर तुमच्या मंत्र्यांची चौकशी करा, त्यातूनच सगळं खरं बाहेर पडेल, अशा पद्धतीचं त्यांनी प्रति आव्हान दिलेलं आहे. मित्रो, हे आव्हान आणि प्रति आव्हान जे आहे याच्या पाठीमागचं विश्लेषण करून काही गोष्टी आपल्या समोर आणावेत म्हणून हा मी व्हिडिओ केलेला आहे. सर्वप्रथम आपण हा पहिला व्हिडिओ मी येतोय तुमच्या भेटीला आणि नाही येऊन गेलं मधीच तर जेल मधून तुमच्या संघ आहे, पण तुम्ही हटायचं नाही. माझ्या पाठीमागून मी हटत नाही. म्हणून घ्यायचं तर ओबीसीतून आरक्षण सगळ्या मराठ्यांच्या आमदार विरोधात गेले तरीही आपल्या लेकरासाठी आपण हटायचं नाही. नेत्याला पक्षात त्याला बाप नाही मानायचं, जातीलाच बाप मानायचं आणि जातीचेच पोर मोठे करायचे. स्वतःच्या पोरासाठी लढायला शांततेत आशीर्वाद द्यायला सावध राहा. माझ्या पाठीशी मला न्याव द्या, कुठं न्याव द्या. म्हणून जरा की एक रुपयात सापडू शकत नाही कोणाला. एक रुपयात शब्द शेवटपर्यंत 6 कोटी मराठ्यांचा मुलगा म्हणून तुम्हाला मायबाप म्हणलं तुमचं पोरग सापडूच शकत नाही कुठं. हे षडयंत्र हाणून पाडणार आणि न्यायालय मला न्याय देणार. मी मध्ये गेलो तरी बाहेर येणार. चलो, धन्यवाद. या व्हिडिओमध्ये ज्या गोष्टी मांडलेल्या आहेत मनोज जरांगे पाटील, त्याच्यावरून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे जाणवते की मनोज जरांगे पाटील हसतमुखानं कणखरपणे बोलतायत. कोणतीही भीती त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत नाही. एसआयटी चौकशीचा कोणताही भीतीचा लवलेश त्यांच्या चेहऱ्यावरती दिसून येत नाही, किंवा त्यांची जी त्यांच्यावर फौजदारी केली जाणार आहे याचीही त्यांना कुठलीही भीती वाटत नाही. ते म्हणतायत मी काहीही केलेलं नाही, मी काहीही गैर वागलेलं नाही, ज्याला कर नाही त्याला डर कशाला, मला भीती असायचं कारणच नाही. पण याच वेळा जर या मंत्र्यांची चौकशी त्यांनी मागितली, त्या पद्धतीने जर मित्रवती केली तर किती मोठं गौड बंगाल बाहेर पडेल माहिती आहे. तर हे सगळे जे बेफामपणे त्यांच्यावरती जे आरोप केले, हे आरोप करत असताना काय काय आरोप केले याचा पहिला आपण हे सांगूया. जर ते असं स्पष्ट म्हणाले, पहिली गोष्ट, जर या सगळ्या मंत्र्यांची ही जर एसआयटी चौकशी झाली तर पायाखालची त्यांच्या वाळू सरकेल इतके गंभीर प्रकार सगळा हा बाहेर पडेल. आज माझी एसआयटी करून मला छळण्याचा प्रयत्न आहे, पण मी मराठा आहे, मी भिणार नाही. आजही त्यांनी देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख एकेरीच भाषेत केलाय आणि दवाखान्यात उपचार घेत असताना झालेल्या आजच्या पत्रकार परिषदेत ते म्हणतायत मराठा समाज विरोधात जातोय म्हणून ही सगळी ओरड आहे. माझ्यावरती आरोप करून मला गुंतवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण हे लक्षात ठेवा, मला गुंतवण्याचा किंवा ते खरे प्रयत्न याच्या आधीही झालेले आहेत. बोगस माणसं काही माझ्यावरती आरोप करण्यासाठी नेमली गेली, हेही याचंही श्रेय सगळं ते फडणवीस साहेबांना देत आहेत. आणि हे सगळं सांगत असताना ते काय म्हणतायत, कशा पद्धतीनं मराठा समाज हा भारतीय जनता पार्टीपासून दूर जातोय, तर तो केवळ या फडणवीस साहेबांच्यामुळे जातोय, अशा पद्धतीचे ते आरोप करायला विसरत नाही. आंतरवाली सराटीमध्ये पहिल्या वेळेला त्यांचं ज्या वेळेला हे झालं, उपोषण झालं, त्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी ज्या आया बहिणी होत्या यांच्यावरती पोलिसांनी अमानुषपणे हल्ला केला. ते म्हणतायत की 20-20 पोलीस एकेका माता बहिणीला मारत होते, त्यांची डोके फुटली, चारी बाजूनी त्यांना टाके पडले, इतके गंभीर झाले. आणि तरीही पोलीस खात्यानं, की जे खातं फडणवीस साहेबांच्याकडे आहे, त्या खात्यानं या महिला मंडळांच्या वरती आणि इथल्या आंदोलनकर्त्यावरतीच केसेस घातल्या. त्यांच्या पोलिसांना कसं लागलं, काय लागलं याची खातरदारी त्यांनी सांगायला हवं होतं, पण ज्यांना मारलं गेलं त्यांनाच नंतर म्हणजे त्यांच्यावरती केसेस घातल्या गेल्या. हे काय, हा सत्तेचा दुरुपयोग आहे असं ते म्हणतात. त्यांच्या छाताडावर बसले, तुम्ही सगळे हसलात, हे तुम्ही म्हणजे ते मंत्रिमंडळाला म्हणतात की तुम्ही सगळे हसलात, ज्यावेळेला मराठ्यांना मारलं गेलं त्यावेळेला हे तुम्ही हसत होतात, असा त्यांचा आरोप आहे. एक लक्षात घ्या, इतक्या वर्षामध्ये 40-50 वर्षाची ही लढाई आहे. या लढाईमध्ये कुणबी प्रवर्गातून किंवा मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवलेलं आहे.
ते स्पष्ट म्हणतात, जे आरक्षण आम्ही मागितलं नाही ते आरक्षण हे एकनाथ शिंदे साहेब देत आहेत आणि आम्ही शपथ पूर्ण केली, छत्रपतींच्या पायाशी घेऊन घेतलेली शपथ पूर्ण केली असं सांगतात. बर, जे आरक्षण दिलंय त्याच्यासाठीच काही माणसं आताच गेली कोर्टात आणि ते टिकणारं असं आहे अशा पद्धतीचं म्हणतात. म्हणजे मराठा समाजाची सगळी दिशाभूल आहे याच्यावर त्यांचा भर होता. हे सगळं जे षडयंत्र आहे याच्या पाठीमागं फडणवीस साहेब असा त्यांचा आरोप आहे. मला गुंतवण्याचा प्रयत्न सुद्धा आहे तो फडणवीस साहेबांचा, पण मी पळपुटा नाही. मी जेलमध्ये जायला तयार आहे, समाजासाठी मरायलाही तयार आहे. अहो, समाजासाठी मी खुशीत मरण पत्करेन, त्यामध्ये भाग्य आहे असं ते स्पष्टपणे सांगतात. मी सगळे प्रकार माझ्यावरती यांनी करून पाहिलेले आहेत. त्यांनी पुनरुच्चार केला की विषप्रयोग झाला, मारण्याचा प्रयोग झाला याचाही त्यांनी पुनरुच्चार, पण मी बदलो नाही. माझ्यावरती घाणेरड्या स्वरूपाचे आरोप झाले तरीही मी बदलो नाही. मी मराठा आहे असं ते म्हणतात. दुःख या गोष्टीचं आहे, म्हणजे मराठ्यांच्यावरती आरोप होत असताना हाऊसमध्ये, सभागृहामध्ये मराठा आमदार बसलेले होते, पण त्यांनी याला विरोध केला नाही. हे फार गंभीर आहे असं त्यांचं मत आहे. पण तुम्ही सर्व मराठे माझ्या पाठीशी आहे असे राहा. इथून पुढचं जे आंदोलन असेल तेही आपण शांततेतच करायचं आहे. आंदोलन थांबवायचा संबंध उद्भवत नाही, आपण शांततेतच करायचं आहे. माझ्यावरती हे SIT चौकशी लावू देत, नाहीतर अन्य कोणतीही चौकशी लावू देत, मला त्याची फिकीर नाही. मला ते जेलमध्ये टाकण्यासाठी गुंतवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. तर हे सगळं माहित आहे, पण मी यांच्या प्रयत्नाला पुरून उरेल. मी यांना म्हणून प्रति आव्हान दिलेलं आहे की याच माझ्या बरोबर मंत्र्यांचीही SIT चौकशी करा. मला गुंतवतायत बेहत्तर, मला फरक पडत नाही. अर्थात या ज्या सगळ्या गोष्टी आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेतनं ज्या बाहेर पडल्या त्याच्यामध्ये मनोज जरांगे पाटील किती कणखर आहेत आणि आपल्या शब्दाला ते किती गांभीर्याने घेत आहेत. कोणत्याही पद्धतीच्या गैर गोष्टी मी केलेल्या नाहीत म्हणून ते म्हणतात मी कर नाही त्याला डर कशाला, मला भ्यायची काहीही गरज नाही. आणि हे जे चाललंय हे मराठा मतासाठी चाललंय हे त्यांना माहिती आहे. आणि ही मराठा मतं जी आहेत अशा पद्धतीनं भीती घालून किंवा ईडीच्या अमक्या तमक्या ह्या ज्या भीती घालून हे आमच्यावरती प्रयोग हे यशस्वी होणार नाहीत याचा इशारा ते देत आहेत. त्यांना माहिती आहे, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे की ईडीच्या भीती घालून अनेक मराठे हे भाजपच्या वळचणीला गेले किंवा आश्रयाला गेले. आता कोण कोण आणि कसे कसे गेले याचं सगळे दाखले या व्हिडिओमध्ये जरी देत नसलो तरी महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या मराठ्यांना ह्याचं सगळ्याला ज्ञान आहे की जे आता भारतीय जनता पार्टीच्या वळचणीला बरेचसे गेलेत ते बहुतांशी हे ईडी म्हणजे आणि चौकशी तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा पाठीमागा लागू नये आणि आपल्याला इंडिक्ट करू नये, आपल्याला त्यात गुंतवू नये म्हणून गेलेले आहे. पण याच वेळेला मनोज जरांगे पाटील म्हणतात, म्हणजे हे विश्लेषण आहे, मनोज जरांगे पाटील म्हणतात मी असल्या गोष्टीला घाबरत नाही, मी काहीही केलेलं नाही, मी स्पष्ट आहे, स्वच्छ आहे. माझ्यावरती कितीही आरोप होऊ देत, माझ्या पाठीमागे कोणत्याही तपास यंत्रणा लागू देत, मी पळपुटेपणानं त्यांच्याकडे जाणार नाही. आणि मी एक प्रामाणिक मराठा आहे, मी स्वाभिमानी मराठा आहे, मी लढत राहीन. फक्त तुम्ही म्हणजे ते सगळ्या मराठा समाजाला आवाहन करताय की तुम्ही माझ्याशी खंबीरपणे पाठीशी राहा, तुम्ही शांततेत आंदोलन करा. मित्र, पुन्हा एक वेळ सांगतो की अशा पद्धतीच्या भीती घालून काही मराठे आमदार खासदार त्यांना मिळाले असतील, ठीक आहे, असतील नसतील काय असेल ते असेल, पण सगळेच महाराष्ट्रातले सगळे तमाम मराठाच काय तर सगळ्या प्रकारचे जाती धर्माची माणसं म्हणतात की त्यांनी जी जमा केलेली माणसं आहेत ती सगळी भीती घालून जमा केली आहेत. ईडीची भीती असेल, तपास यंत्रणांची सगळ्यांची भीती असेल. पण मराठा समाजाला आता जो त्यांच्यापासून दुरावत चाललाय हा मनोज जरांगे पाटलांच्या वरती अशा पद्धतीनं केसेस करून जोडला जाईल का? भविष्य काळात तो भारतीय जनता पार्टी बरोबर राहील का? मी साशंक आहे. धन्यवाद. मी आपल्या सर्वांना विनंती करतो की माझा हा व्हिडिओ आपण लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा.